सर तुमचं एक नाव आहे. समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमचं एक नाव आहे. तुम्ही चळवळीतून एक वर आलेले आहात. समाजभूषण तुम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. सध्या समाजाची स्थिती काय आहे? नाही, मी एका राजकीय पक्षात जरी असलो तर मुळात मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरी विचाराचा कट्टर पुरस्कर्ता आहे. आज आपल्या राज्यामध्ये आपण देशाबद्दल चळवळीच्या बद्दल देशाच्या चळवळीची आपण सगळीकडे आंबेडकरी विचाराचं पतन झालेलं आहे. कारण बहिणजी शांत आहेत. ज्यांच्याकडे रामविलास पासवानांकडे पाहिलं जायचं, उद्याचा एक मोठा चांगला दलित चेहरा, त्याचा मुलगा NDA सोबत जाऊन बसला. त्याच्यामुळे देशातल्या चळवळीचं नुकसान झालेलंच आहे. पण महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी जरी महू असते तरी ती नावालाच, बाकी तर सगळी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. इथे बाबासाहेबांनी एवढी मोठी चळवळ चालून जगामध्ये नाव झालं त्यांचं जगात. त्या महाराष्ट्रातच आज विचाराची लढाई, लोक समाजात ध्रुवीकरण झालेलं आहे. एक असा काळ होता, आम्ही बघितलं बरोबर. तर आंबेडकरी विचाराचा जो नेता कार्यकर्ता आहे तो स्वाभिमानी आणि हार्डकोर होता. आणि हे मुख्यतः भारतीय जनता पार्टी आणि RSS विचाराचा तो प्रचंड विरोधक होता. मी पाहिलेला एक काळ आहे की भाजपचा कार्यकर्ता आणि RSSचा कार्यकर्ता जे भीमनगर मध्ये काय कुणाकडे बोलायला आला तर त्या घरावर बहिष्कार करणे किंवा त्याला पिटाळून लावणे. बरोबर. एक काळ होता तो. काळ होता. बरोबर. ते आता आपल्याला दिसलं की परवा इथं मुंबईमध्ये माता रमाबाई आंबेडकर RSS ची मिरवणूक जात होती तर त्या लोक त्याच्यावर दगड मारायला किंवा पळवून लावायला. तर हा आंबेडकरी जो विचार आहे तो आंबेडकरी विचार आपण बोलले, भैयाजी बोलले आताच की बाबासाहेबांनी हे सगळं तत्वज्ञान तर बुद्धाच्या विचारातूनच घेतलेलं. समतेचा विचार होता, माणसाला माणसं जोडण्याचा. बाबासाहेबांनी स्वीकारला विचारायचं असेल की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. बुद्ध धर्मामध्ये काही जातीने स्त्री पुरुष भेदभाव नाही, उच्च नीचता नाही, म्हणून ते स्वीकारलं. आणि तेच बाबासाहेबांचा प्रयत्न होता. आणि इकडे एक आंबेडकरी विचार हा समतेचा विचार, आणि भारतीय जनता पार्टीचा आणि RSSचा विचार हा विषमताचा विचार, समाजामध्ये विष पेरणे, जातीवाद, हिंदू मुस्लिम करणे. आता मला सांगा की 80% लोकसंख्या हिंदूची आहे. या देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, राष्ट्रपती हिंदू आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिंदू आहे, मिलिटरीचा आर्मी चीफ हिंदू आहे, सगळे हिंदू आहे. आणि हिंदू कसा खत्रीमध्ये असतो? आणि मग 12 वर्षापासून मोदी काय करायले? हिंदूला वाचव ना बाबा, हिंदूला. हे मत मिळवण्यासाठी जातीमध्ये फूट पाडायचे. आणि आज त्यामुळे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आज काय झालं लोणारे साहेब, की लोकांना विरोधी पक्षात बसायचंच नाही, चळवळीत राहायचंच नाही, लढायचंच नाही, सगळ्यांना सत्ता पाहिजे. बरोबर. सत्तेच्या मागे कार्यकर्ते लाचार व्हायला लागले. आणि मी नाव घेणार नाही, नाव घेतलं तर कॉन्ट्राव्हर्शियल. मोठमोठे नेते आपल्या समाजाचे जर छोट्याशा पदासाठी, एक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की हिंदू कोड बिलासाठी मंत्रिपदावर लात मारून जातात, कॅबिनेट मंत्री असते. बरोबर. आणि तुम्ही विचारधारा सोडून एका छोट्याशा मंत्रिपदासाठी देते, ते तुम्हाला कवडीचे अधिकार नाही. कवडीचं तुमचं काम होत नाही, कोणाचे काम केलं तर माहित नाही. खरंच. मी बोललो तर स्पष्ट बोलतो, पण लोक माझ्या अंगावर येतात. पण अशा स्थितीत तुम्ही पूर्ण समाजाला वेठीस धरून एका जातीवादी पक्षाकडे गेलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रामध्ये चळवळीचं प्रचंड नुकसान झालंय.